पाऊस म्हणलं की आपल्याला काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं. आता पाऊस येत आहे, पाऊस पडत आहे, पावसाच्या सरीवर सरी येत आहेत. मग आता मी हे पालकचे पकोडे करणार आहे. नमस्कार मंडळी, न्यू किचन 3 स्टार चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. एक पालकची जुडी घेतली, खुडून व्यवस्थित साफ करून घेतलं, पाण्यातून धुवून घेतलं. आता ह्याचे मी बारीक बारीक तुकडे करून घेत आहे. अशा पद्धतीने हे तुकडे करून घ्यायचे. बघा, बारीक 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 असे तुकडे करून घ्यायचे, कारण आपल्याला पकोडे करायचे आहेत. पकोडे करण्यासाठी आपल्याला असे बारीक 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 काप करून घ्यावे लागतात. अशा पद्धतीने हे बारीक काप करून घेतलेले आहेत. चला तर मग आपण एका बाउलमध्ये आपण हे तुकडे केलेले बारीक काप केलेले आपण हे या बाउलमध्ये टाकून घेऊ. आता मी त्याच्यामध्ये 1 चम्मच हळद, 1 चम्मच लाल तिखट आणि ओवा हातावर असं चोळून वगैरे मी ह्याच्यामध्ये टाकून देत आहे. बघा, ह्याच्यामध्ये मिक्स करून घेत आहे ओवा. अशा पद्धतीने हे सगळ्या वस्तू टाकलेल्या आहेत. आता आम्ही त्याच्यामध्ये लसण आणि कोथिंबीरीची पेस्ट मी ह्याच्यामध्ये घालून घेतली. आता मेन इन्ग्रेडियंट म्हणजे बेसन पीठ. आता मी बेसन पीठ जवळपास 4 ते 5 टेबलस्पून बेसन पीठ ह्याच्यामध्ये घालत आहे. अशा पद्धतीने हे बेसन पीठ ह्याच्यामध्ये मिक्स करून घेत आहे. पालक हे आपल्या डोळ्यासाठी, ब्लड सर्क्युलेशनसाठी फार उपयोगी असते. आता मी त्याच्यामध्ये 1 चम्मच तेल टाकून घेतलं. त्याच्यामध्ये मी आता कोथिंबीर टाकली. अशा पद्धतीनं हे सगळं साहित्य मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मी त्याला सगळं मिक्स करून घेते. अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. बघा, अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं. अजून थोडं पाणी घालून घ्यायचं. असं थोडं अशा पद्धतीनं थोडं पातळच करायचं, जास्त घट्ट पण नाही करायचं, कारण असं पातळ केलं तर भाजी कडक असे कुरकुरीत होतात. म्हणून अशा पद्धतीने मी हे करून घेतलं. आणि आता गॅसवर मी कढई ठेवली. कढईमध्ये मी तेल ओतून घेते. आपले एक पकोडे व्यवस्थित तळतील एवढं तेल टाकून घ्यायचं कढईमध्ये. अशा पद्धतीनं तेल तापलेलं आहे. मी त्याच्यामध्ये थोडंसं टाकून बघितले, तापले तेल. आता मी सगळे पकोडे याच्यामध्ये टाकून घेते. अशा पद्धतीने हे सगळे पकोडे मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. बघा, कलर पण छान आलेला आहे, पकोडे पण छान दिसत आहेत. अशा पद्धतीनं हे सगळे पकोडे मी याच्यामध्ये काढून घेते. बघा, कलर छान चेंज झालेला आहे, व्यवस्थित भाजल्यासारखे दिसत आहेत. आता त्याचा कलर असा पिवळा पिवळा लालसर होत आहे, बदामी कलरवर. हां, बघा, कलर चेंज झाला, व्यवस्थित भाजलेले आहेत पकोडे. आता अशा पद्धतीनं आता मी ह्या चाळणीमध्ये काढून घेते. अशा पद्धतीने मी हे सगळे पकोडे करून घेतलेले आहेत. बघा, चला मग आता हे पकोडे मी ह्या चाळणीमध्ये काढून घेते. आता सर्व करू एका प्लेटमध्ये. प्लेट घेतली, प्लेटमध्ये मी हे सगळे पकोडे आता सर्व करून घेते. अशा पद्धतीनं बघा, कलरसुद्धा किती छान आलेला आहे. थोडे थंड झाले ना तर हे कडंग होतात. जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत थोडे असे मऊ मऊ लागतात, पण थंड झाल्यावर कडंग होतात. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. असेच व्हिडिओ, अशाच रेसिपी पाहायला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर